नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण ब्लॉगिंग शूट करत आहोत. रविवार आहे, संडे. तर आज आपण जाणार आहोत घृष्णेश्वर मंदिर. माझ्यासोबत आहे समर्थ, कॅमेरामॅन पण तोच आहे. तोच म्हणाला मला आज आपण ब्लॉगिंग शूट करू. तर आमच्यासोबत आहे शाईन गाडी आज. देवगिरी किल्ला तर खूप मस्त दिसत होता. तसेच आपल्याला सिटी बस पण भेटतात. सिटी बसने देखील तुम्ही येऊ शकता. तसेच वाईब्स तर खूप मस्त होत्या. थोडंसं आम्हाला उशीर झाला होता यायला. त्यानंतर आम्ही इथं घृष्णेश्वरला पोहोचल्यानंतर खूप गर्दी होती. डायरेक्ट पार्किंगमध्ये गर्दी आलेली होती. 4 वाजले असते आम्हाला दर्शन घेण्यासाठी. त्यासाठी आम्ही नंतर बाहेरून दर्शन घेतले. नंतर आम्हाला म्हैसमाळा जायचं होतं. पाठीमागच्या साईडला घृष्णेश्वर मंदिर आहे. हे इथं गाड्या लागलेल्या आहेत. एवढे ती साईन दिसतात तुम्हाला. त्याच्यामधून आपल्याला एक वॉटरफॉल बघायला भेटतो. खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो पुढं. आम्ही म्हैसमाळा पोचलेलो आहे. तुम्हाला समोरचा सीन दाखवतो ना जरा. आपल्या संभाजीनगरमध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखले जाणारे मिनी महाबळेश्वर म्हणजेच आपलं म्हैसमाळ. तिथं आल्यानंतर व्ह्यू तर खूप मस्त होता. तसेच आपण नंतर फोटोशूट केलं थोडंफार. ते देखील तुम्हाला दाखवतो. कसे आलेत फोटो ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हैसमाळा तर पोचलेलो आहे आम्ही. फायनली आम्ही व्ह्यू पण पाहिलेला आहे, तुम्हाला पण दाखवला. वरती आल्यानंतर ठीकठाक वाटलं, पण जो एक्सपिरियन्स आहे ना गाडीवरती येण्याचा तो खूप मस्त आहे यार. पहिले आपण घृष्णेश्वरला गेलो, तिथून आपण बाहेरून दर्शन घेतलं. गर्दी तर खूप होती, शक्य नव्हतं दर्शन घेणं, कारण आम्हाला तिथं 4-5 वाजले असते. नंतर पुढचे पॉईंट झाले नसते कवर. नंतर तिथून आपण डायरेक्ट इकडे म्हैसमाळा आलेलो आहे. आता सध्या 2 वाजलेले आहेत. लोकांचा आशीर्वाद घेतला. आता इथलं पण ठिकाण फिरण्याचं झालेलं आहे. समोरला आता हे 2 ठिकाण तर दाखवलेले आहेत. केव्ज तर काय आम्ही पाहिलेलं नाही, कारण केव्जमध्ये गेल्यानंतर खूप टाईम जातो. म्हणून आम्ही काय म्हटलं डायरेक्ट म्हैसमाळा जाऊ. म्हैसमाळा पण आता फिरून झालेलं आहे. तिखट आहे का मसाला? तिखट आहे का? जास्त तिखट करू नकोस. तुम्हाला माहिती आता बुट्टा खात होतो. गाय आली मागत होती, देऊन टाकला. अर्धा मी खाल्ला, अर्धा गायने खाल्ला. मिल बाट के खाएंगे. भैया आपल्यासाठी मॅगी बनवत आहे. सर स्टॉल आहे तर भैयाच्या मॅगीची टेस्ट कशी ती तुम्हाला सांगतो मी. घे समर्थ. फायनली आपली मॅगी आलेली. त्यासमोर हिल स्टेशनचा नजारा.